जय जिजाऊ जय शिवराय. मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं याकरता संघर्ष म्हणून जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आज 29 ऑगस्टला करोडोच्या संख्येनं मराठा समाज मुंबईमध्ये आला. संपूर्ण मुंबई जाम झाली आणि सरकारला नाकी दम आला. आता हे ट्रॅफिक काढायचं कसं, रस्ते रिकामे करायचे कसे, हे सरकारला कदापिही शक्य नव्हतं. किती जरी मोठी यंत्रणा असली तरी. परंतु संघर्ष मनोज जरांगे पाटलांना माणुसकीची जाण आहे. जरांगे पाटील जसे आझाद मैदानावरती आले तसा मराठा समाजाला आदेश दिला की जे काय रस्त्यावरती तुमचं ट्रॅफिक आहे, जे काय रस्त्यावरती वाहनं आहे ती 2 तासाच्या आत मुंबई रिकामी करा. तुमची वाहनं जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी किंवा पोलीस सांगतील त्या ठिकाणी लावा. संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी 2 तासाच्या आत मुंबईचे रस्ते रिकामे केले आणि मुंबईकरांना त्रास कुठलीही द्यायचा नाही ही भूमिका मराठ्यांनी आज घेतलेली आहे. आता आम्ही लोकलमधनं आमच्या गाड्या लावल्या त्या वाशीच्या पलीकडं आणि तिथून आम्ही लोकलला चाललो आहे आझाद मैदानाकडं. आम्हाला या लोकलचा मराठ्यांना अनुभव नाही. कुठल्या लोकलनं कुठं जात आहेत ते काहीच माहीत नाही. विचारत आम्ही निघालो आहे अशी आमची परिस्थिती आहे. परंतु आमची भूमिका ही आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे आणि मुंबईकरांना कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे. आम्हाला कितीही त्रास होऊ द्या चालतंय, परंतु आमची इतरांना कुठलीही त्रास द्यायची भूमिका नाही. यामुळं मराठे याच्या आधी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असू द्या, त्याच्यानंतरचा काळ असू द्या, त्याच्या आधीचा काळ असू द्या, प्रत्येक वेळी स्वतःला त्रास करून घेतलाय. इतरांना कोणालाही त्रास द्यायची भूमिका नाही. त्याच पद्धतीनं आता स्वतःला त्रास करून घेत भोगतोय, सोसतोय. सरकारला आमची हात जोडून विनंती आहे, मराठ्यांच्या संयमाचा अंत बघू नका. आमचं हक्काचं आरक्षण द्या आणि आम्हाला न्याय द्या. मराठ्यांना आणि संघर्षातला मनोज जरांगे पाटलाला सुखरूप आपल्या गावाकडे जाऊ द्या एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपति संभाजी महाराज की जय. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. और लड़ेंगे जीतेंगे, हम सब जरांगे. लड़ेंगे जीतेंगे, हम सब जरांगे. एक मराठा, एक मराठा.